नमस्कार, मी तुषार देशमुख या ऑनलाईन डिजिटल प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं मनस्वी स्वागत। मित्रांनो, आपण उर्वरित आपल्या 50% अभियोगिताधारक बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी व आचारसंहिता पूर्व कालावधीत दुसरा टप्पा अर्थात सेकंड फेज 10% रिक्त पदे पदकपात सोबत रिक्त पत्र गैरहजर नप्पा मनप्पा व खाजगी संस्थांना जाहिरातीसाठी टॅब उपलब्ध करून देणे अशा सर्व मागण्या घेऊन आपण 20 ऑगस्टपासून बेमुदत शिक्षण आयुक्त कार्यालय पुणे येथे आंदोलनासाठी बसणार आहोत। परंतु तत्पूर्वी आंदोलनाच्या अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचविणे हे कर्तव्य समजून आपण संबंधित आंदोलनाचा इशारा निवेदन माननीय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, शिक्षण सचिव, शिक्षण उपसचिव, शिक्षण मंत्री, सामान्य प्रशासन विभाग, ग्रामविकास मंत्री, आयुक्त कार्यालय व विशेषतः पोलीस स्टेशन परवानगी या सर्व निवेदनाच्या प्रती पोहोचल्यात। यासोबतच आपण या आंदोलन यशस्वी करण्यासाठी 8 विविध समित्या कोर कमिटीच्या माध्यमातून नेमल्या। हे आंदोलन विशेषतः सर्व कोर कमिटीच्या कल्पनेतून आले आणि ही कोर कमिटी अगदी झपाटल्यासारखी मागील 15 दिवसापासून अविरतपणे काम करते। या विविध 8 समित्यांच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण निवेदन टीम या निवेदन टीमच्या माध्यमातून विविध निवेदने बनवणे, संबंधित निवेदने संबंधित कार्यालयापर्यंत पोहोचवणे, त्याच्या ओसीज मिळवणे। दुसरी बाब प्रेस नोट तयार करणे, त्या प्रेस नोट संबंधित सोशल मीडिया टीमला देणे, प्रिंट मीडिया टीमला देणे, इलेक्ट्रॉनिक मीडिया टीमला देणे, प्रकाशित करण्यासाठी आणि संबंधित पत्रकारांना पोहोचवण्यासाठी। दुसरी बाब आंदोलन स्थळ नियोजन, टेंट, स्पीकर, बॅनर, प्लेकार्ड सोबतच चहा पाणी याची व्यवस्था, आसन व्यवस्था ह्यासह सर्व बाबी येणार आहे। दुसरी बाब म्हणजे सर्वात महत्त्वपूर्ण प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया या माध्यमातून आंदोलनाच्या विविध अपडेट्स, आंदोलनाचा इशारा मोहीम, आंदोलनातील मागण्या ह्या संबंधित इलेक्ट्रॉनिक्स आणि प्रिंट मीडियांना देणे। तिसरी बाब सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे कम्युनिकेशन टीम। आपण 3000 कॉन्टॅक्ट्स महाराष्ट्रातून विविध अभियोगिताधारकांनी येण्याची इच्छा आंदोलनाला बोलून दाखवली। त्या 3000 बांधवांना एक कम्युनिकेशन टीमच्या माध्यमातून 20 लोक त्यांना प्रत्यक्ष कॉल्स करून आंदोलनाविषयी माहिती देत आहेत। यामध्ये पुरुष व महिला यांचाही समावेश आहे। सोबतच सोशल मीडिया टीम संबंधित आंदोलनाचे ग्राफिक्स डिझाईन सोबत आंदोलनाचे व्हिडिओ, आंदोलनाच्या विविध माहित्या या माध्यमातून आंदोलनाची उपक्रम टीम, ॲक्टिव्हिटीज टीम, घेण्यात येणारे ईमेल्स मोहीम, ट्विटर मोहीम याबाबत ग्राफिक्स तयार करणे, हॅशटॅग तयार करणे, संबंधित टॅगलाईन तयार करणे या सर्व बाबी व अभियोगिताधारकांना येणाऱ्या अडचणी ट्विटरबाबत वेळोवेळी माहिती देणे या सर्व आघाड्यावरील टीम अविरतपणे कार्य करते। सोबतच आर्थिक नियोजने सर्वसामान्य अभियोगिताधारकांकडे देण्यात आले, तीही सामान्य अभियोगिताधारक टीम बघतीये काम। महत्त्वपूर्ण म्हणजे ह्यामध्ये सर्वसामान्य अभियोगिताधारक हेच आणि सर्व समावेशक अशा घटकातील सदस्यांना यामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे। आणि ज्यांच्याकडे स्किल्स आहे, मग त्याकडे सोशल मीडियाची स्कीम्स असेल, कुणाकडे डेलिगेशन्सची स्कीम असेल, डेलिगेशन्समध्ये तो मुद्दा राहिलाच। डेलिगेशन्स टीममध्ये प्रशासनासोबत चर्चा करण्यासाठी सर्वसामान्य ज्यांच्याकडे स्किल आहे, जे व्यवस्थित प्रेझेंटेशन करू शकतात अशा व्यक्तींचा समावेश केला आहे। तर त्यामध्ये सर्वात महत्त्वपूर्ण ही बाब की आपण या सर्व याच्यामध्ये सर्वसामान्य अभियोगिताधारक आणि ज्यांना खरोखरच वाटते की सेकंड फेज व्हावा अशाच व्यक्तींना ॲड केले। आणि ह्यापेक्षाही यापुढे जाऊन ज्यांच्याकडे डेलिगेशन्ससाठी स्किल आहे, ज्यांच्याकडे सोशल मीडिया स्किल आहे, ज्यांच्याकडे ग्राफिक्स डिझाईन स्किल आहे, ज्यांच्याकडे कम्युनिकेशन स्किल आहे, अशा ज्यांच्याकडे श्रम घेण्याची तयारी आहे, अशा सर्वांना विविध समित्यांमध्ये अजूनही कोणाची इच्छा असेल या आंदोलनासाठी स्वतःचं योगदान असावं असं वाटत असेल तर प्रत्यक्ष त्या टीम्सच्या प्रतिनिधींना कॉल करा आणि समाविष्ट व्हा। तुमच्याकडे 1% जरी त्या संबंधित बाबीविषयी स्किल असेल तर नक्कीच फायदा होईल। एक व्यक्ती पूर्णतः काहीच करू शकत नाही। आपल्या सर्वांच्या एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ या म्हणीप्रमाणे
आपण सर्वजण हातभार लावला तर हे नक्की आंदोलन यशस्वी होईल आणि दुसऱ्या टप्प्याच्या शिक्षक भरतीकडे आपण नक्कीच मार्गक्रमण करूया आणि आपल्या उर्वरित बांधवांना न्याय मिळवून देऊ शकू. तर ह्या आंदोलनाच्या अपडेट्स या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर दिल्यास तुर्तास इथेच थांबूया. नवीन माहितीसह नवीन अपडेट्ससह पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.